नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण इंग्रजी व्याकरणातले एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, टेन्स. तर टेन्स म्हणजे क्रिया कोणत्या वेळेला घडते हे दर्शवणाऱ्या प्रकाराला टेन्स म्हणतात. आता टेन्सचे मुख्य प्रकार बघूया. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळ. आता प्रत्येक टेन्सचे उपप्रकार आपण समजून घेऊया. सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि उदाहरण आहे आय प्ले क्रिकेट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर अधिक क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. उदाहरणार्थ आय एम प्लेइंग क्रिकेट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. उदाहरणार्थ आय हॅव प्लेड क्रिकेट. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज बीन आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. उदाहरणार्थ आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आता पास्ट टेन्स बघूया आपण. सिंपल पास्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. उदाहरणार्थ आय प्लेड क्रिकेट. पास्ट कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. उदाहरणार्थ आय वॉज प्लेइंग क्रिकेट. आता पास्ट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. उदाहरणार्थ आय हॅड प्लेड क्रिकेट. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघूया. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. उदाहरणार्थ आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. आता फ्युचर टेन्स बघूया. सिंपल फ्युचर टेन्स, सब्जेक्ट प्लस विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि उदाहरणार्थ आय विल प्ले क्रिकेट. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. उदाहरणार्थ आय विल बी प्लेइंग क्रिकेट. फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. उदाहरणार्थ आय विल हॅव प्लेड क्रिकेट. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. उदाहरणार्थ आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आता टेन्स वाक्यातील क्रियेचा वेळ दर्शवतो. मित्रांनो, आज आपण टेन्सचे प्रकार, चार्ट, फॉर्म्युला आणि एक्झाम्पल समजून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.